हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आज माझ्या निबंधाचा 16वा दिवस. आज सकाळी आरामात उठले, फ्रेश झाले आणि एका साईडला चाय ठेवला आणि मी घावण्यांचं पीठ तयार करून घेतलं. कारण की आज संडे होता, घावणे खायचं मन होतं. सो घावणे काढून घेतले. 1 2 3 करत असे 7 घावणे बनवले आणि त्यानंतर मी थकले. मी बोलली बस, अजून माझ्याने नाही होणार. सो 7 घावणे काढून मी बसले नाश्त्याला. चाय वगैरे पिला, घरातल्यांनाही नाश्ता करायला दिला. त्या लोकांनाही मस्त आवडले घावणे, कारण की मी फर्स्ट टाईम बनवले होते आणि मला वाटलं नव्हतं एवढे परफेक्ट बनतील. सो त्या लोकांनी घावणे वगैरे खाल्ल्यानंतर घरातले जे कामं होतं, संडेचं जे काम असं साफसफाईचं ते करून घेतलं. मी पण फ्रीज वगैरे साफ केला आणि बोलले की थोडासा आराम करेन. पण आराम काय भेटत नव्हता मला. मग सर्व एकत्र काम केल्यानंतर मी आराम केला. मम्मीने जेवणही नव्हतं बनवलं. मम्मी बोलले काहीतरी आपल्याला मागव बाहेरून. सो मी मागवला पिझ्झा, मग डॉमिनोजचा, कारण की तो खूप मला आवडतं. मग नंतर डॉमिनोजचा पिझ्झा वगैरे मागवला. आम्ही तिघंही मस्त खाऊन वगैरे विचार केला की आता मी झोपीन आणि डायरेक्ट उठेन 5 वाजता, कारण की गुलाबजामुनही बनवायचे होते. मग 5 वाजता मी उठल्यानंतर फ्रेश वगैरे होऊन मी गुलाबजामुन करायला बसले आणि गुलाबजामुनचे गोळेही बनवले आणि मम्मीला दिले तळायला. आता तुम्हीच सांगा, ह्या गुलाबजामुनमधून मी कोणते बनवलेत आणि मम्मीने कोणते बनवलेत ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि हे गुलाबजाम बनवून बनवून ना माझे जे हात आहेत ना ते खूप दुखत आहेत. मग थोडंसं फ्रेश झाले परत आणि निघाले मी बाहेर. माझा दौरा निघाला बाहेर आणि सो मी गेली माझा फेवरेट चाय प्यायला. मग घरातून निघाल्यानंतर ट्रेन वगैरे पकडली आणि मी पोचले ऐरोलीला चाय प्यायला. चाय वगैरे पिऊन बोलले की जाते घरी आणि जरासं उद्या आहे ऑफिस, सो उद्याची तयारी पण करायची आहे. मग घरी जाता जाता मी कपकेक घेतला आणि माझी मैत्रीण भेटली. माझा कपकेक घेऊन ती पण तिच्या घरी आणि मी माझ्या घरी. सो असा होता माझा आजचा दिवस. आजसाठी बाय, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.